रामकृष्ण हरी. आपल्याला कल्पना आहेच की सध्या आपल्या नंदनवनची म्हणजेच दिव्यांग कला विकास केंद्र च्या मार्फत जी आपली पायवारी असते, पंढरपूर पायवारी, तर त्या वारीमध्ये मी होतो. तुम्ही सकाळी एक व्हिडिओ पाहिला असेल की आपल्या संस्थेत थोडी एक अडचण आली आणि त्यामुळं मला निम्म्या वारीतूनच पुन्हा मागे यावं लागलं. पण असो, मी हे पण सांगितलेलं आहे की परवा मी परत वारी जॉईन करणार आहे. तर मला आज सांगताना आनंद वाटतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं, असं माझं स्वतःची अशी धारणा आहे. तर आज संध्याकाळी म्हणजे आपलं जे लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नर ह्यांचा पदग्रहण सोहळा आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की लायन्स क्लब ऑफ शिवनेरी आपल्याला आजपर्यंत बऱ्याच वेळा आपल्याला मदत आणि सहकार्य करत आलेलं आहे. तर आज देखील मला सांगताना आनंद वाटतो की हे आमचे प्रशांतजी शिंदे साहेब आहेत. यांचा काल फोन आला आणि त्यांनी सांगितलं की सर, आपल्याकडे जी आपली बौद्धिक अक्षम मुलं जी फुलं बनवतात, म्हणजे तुम्ही पाहू शकाल की अशी छानशी ऑर्गेंडीची फुलं आपल्या संस्थेतील मुलं बनवत असतात. तर खूप सारी फुलं आम्ही बनवतो, वेगवेगळ्या रंगाची बनवतो. आणि तर त्या पदग्रहण सोहळ्यामध्ये जे आपले लायन्स क्लबचे जे आपले संस्थेचे शुभचिंतक म्हणजे आपले नरेंद्र गोसावी साहेब यांनी सगळं कॉर्डिनेट केलं. आणि आज इथे शिंदेसाहेब आपल्याकडे ही फुलं न्यायला आलेली आहेत. तर ही 2 डझन फुलांची ऑर्डर मी त्यांना देत आहे. बॉक्स जरी आंब्याचा असेल तरी याच्यामध्ये फुलं जी आहेत ती छानशी गुलाबाची आहेत. तर ही 2 डझन फुलांची ऑर्डर देण्यासाठीच बहुधा मला पांडुरंगाने पुन्हा मागे पाठवलं असेल. सरजी खूप खूप धन्यवाद. जे जुने लायन्स क्लबचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं ते आपल्याला सहकार्य लाभलंच आहे, लाभतही आहे. यापुढे जे नवीन पदाधिकारी आहेत त्यांचे आम्हाला सहकार्य लाभणारच आहे. तर आपल्या दिव्यांग कला विकास केंद्राकडून आपल्या सर्व नवीन जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि संपूर्ण लायन्स टीमलाच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.